नाशिकमधली दृश्य तुम्ही पाहताय। भोंदू अशोक खरात संदर्भात शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि यासोबतच राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या रुपाली ठोंबरे या दोघीही आयुक्तालयात भेटीला गेलेल्या आहे। नाशिक आयुक्तांसोबत त्यांची चर्चा सुरू आहे। या संपूर्ण प्रकरणासंदर्भात त्यांनी आधीपासून आक्रमक पवित्रा घेतला होता या दोघींनीही। आणि आता आपण पाहतोय या संपूर्ण घटनेचा पाठपुरावा घेण्यासाठी त्या नाशिक आयुक्तालयात पोहोचलेल्या आहे। पोलीस आयुक्तांना ते या संदर्भात पत्र देत आहेत। या पत्रामध्ये नेमकं काय नमूद करण्यात आलेलं आहे हे आपल्याला काही वेळातच माहिती पडेल। मात्र जी माहिती सध्या समोर आली त्यानुसार भोंदू अशोक खरात संदर्भात या दोघींनीही पाठपुरावा केलेला आहे आणि त्या पाठपुराव्यासाठी ते आता आयुक्तालयात गेलेल्या या संपूर्ण प्रकरणाला लावून धरणार असल्याचं दोघींनीही ठरवलेलं आहे। भोंदू अशोक खरातचा पायता आणखीन खोलात जाण्याची शक्यता आहे। आपण पाहतोय दिवसेंदिवस त्याच्या विरोधात तक्रारी वाढत चाललेल्या आहेत। जवळपास 150हून अधिक महिलांचं शोषण त्याने केलेलं आहे। मात्र भीतीपोटी किंवा आबरूपोटी अनेक महिला समोर येत नाहीयेत। मात्र जर या महिला पुन्हा समोर आल्या तर त्याचा पाय आणखीन खोलात जाऊ शकतो।